हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण युनिट थर्ड मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि इलास्टिक कॉन्स्टंट ऑफ मेटल्स ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. फॉर सर्टन मटेरियल ई इज इक्वल टू 2 × 10⁵ मेगा पास्कल अँड जी इज इक्वल टू 8 × 10⁴ मेगा पास्कल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1/m. आता हे 1/m म्हणजेच काय? पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशोला आपण 1/m म्हणतो किंवा म्यू म्हणतो. अँड के म्हणजेच काय? बल्क मॉड्युलस. तर ई दिलेलं आहे म्हणजेच काय? यंग्स मॉड्युलस दिलेलं आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेलं आहे 2 × 10⁵ मेगा पास्कल. सो 1 मेगा पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर mm². सो 2 × 10⁵ न्यूटन पर mm². Next, G is equal to G means modulus of rigidity is 8 × 10⁴ megapascal. So here 8 × 10⁴, 1 megapascal is equal to 1 Newton per mm². So 8 × 10⁴ megapascal is 8 × 10⁴ Newton per mm². So this is given. So we use here the relationship between E and G because both the values are given. So E is equal to 2g in bracket 1 plus mu. So it is a relationship between E and G. E is equal to 2g in bracket 1 plus mu. So E ची व्हॅल्यू काय आहे? 2 × 10⁵. 2 × G ची व्हॅल्यू काय आहे? 8 × 10⁴ इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू काढायचा आहे. म्यू काढायचा म्हणजेच 1/m. 1/m म्हणजेच म्यू. ठीक आहे. सो 1 प्लस म्यू इज इक्वल टू 2 × 10⁵ अपॉन 2 × 8 × 10⁴. So 1 plus mu, solve this on calculator, you get 1.25. Okay. So mu is equal to 1.25 minus, हे 1 इकडे गेलं मायनस झालं 1 म्हणजेच काय आलं? 0.25. म्हणजेच काय? 1/m बरोबर 0.25. म्यू म्हणा किंवा 1/m म्हणा, तो पॉयझन्स रेशो आहे. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे? के ची व्हॅल्यू काढायची आहे. के ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करूया? ई आणि के मधलं रिलेशनशिप वापरूया. ई बरोबर 3k इन ब्रॅकेट 1 - 2 म्यू. ईची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁵. 3k काढायचा आहे 1 - 2 × 0.25. म्यूची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे. ठीक आहे. म्यूची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. तर हे जेव्हा तुम्ही सॉल्व करता म्हणजे आता इथं काय येईल? 3k बरोबर 2 × 10⁵ इंटू 1 मायनस इन ब्रॅकेट 2 × 0.25. ओके. हे सॉल्व करा, मग तुम्हाला 3k ची व्हॅल्यू येईल आणि के ची व्हॅल्यू मग तुम्ही काढा. के बरोबर इकडे 3 जाईल, इकडे 3 जाईल, म्हणजेच काय येतं आहे? 2 × 10⁵ अपॉन 3. हे 3 इकडं आलं, हे 3 इकडं आलं. 3 × 0.5. म्हणजेच के ची व्हॅल्यू आपल्याला येते आहे. ह्याचं जे आन्सर आहे ते 0.5 येतं आहे आणि 3 इकडं आलं. ठीक आहे. 3 इकडं आलं, 3 इथं आलं आहे. ह्याचं आन्सर आपल्याला येतं 133.33 133.33 × 10⁵ न्यूटन पर mm². मीन्स मेगा पास्कल. ओके. तर हे दोन आन्सर आपल्याला आलेले आहेत. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. अ बार ऑफ 30 mm डायमीटर is subjected to a pull of 60 kN. The measured gauge length of 200 mm, the total length 200 mm, is 0.09 mm. So it is a change in length 0.09 mm, a change in length, and change in diameter is 0.0039 mm. Calculate Poisson's ratio and modulus of elasticity. बघा, हा एक असा बार आहे. हा बार आहे, असा राऊंड बार आहे, कारण डायमीटर दिलेला आहे. असा राऊंड बार आहे. आता हा राऊंड बारला आपण ॲक्सियल पूल अप्लाय केलेला आहे 60 kN. 60 kN ॲक्सियल पूल अप्लाय केलेला आहे.
त्याची टोटल लेंथ आहे, गेज लेंथ आहे 200 mm. 200 mm एवढी लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ. ओके. आणि त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ किती झाली? 0.09 mm. आणि डायमीटर पण चेंज किती झाला आहे? 0.0039 mm. आपल्याला पॉयझन्स रेशो काढायचा आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काढायची आहे. म्हणजे आपल्याला डायमीटर दिलेला आहे बघा, डायमीटर दिलेला आहे 30 mm. सो डी इज गिवन 30 mm. तर एरिया काढू आपण. एरिया बरोबर काय? तर सर्कलचा जो एरिया असतो π/4 इंटू डी स्क्वेअर, म्हणजेच π/4 इंटू 30चा स्क्वेअर. ह्या आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत सेकंड चॅप्टरमध्ये. तर ह्याचं जे आन्सर येतं आहे ते आन्सर येते 706.86 mm². ओके. एरिया आलेला आहे. आता म्हणजे डायमीटर दिला, आपण एरिया काढला आहे. पूल दिला आहे म्हणजे पीची व्हॅल्यू दिली आहे. पी किती दिला आहे? 60 kN. 60 kN दिला आहे, त्याचा न्यूटनमध्ये करूया. 60 × 10⁻³ न्यूटन. ओके. मेजर्ड गेज लेंथ म्हणजे एल दिलेले आहे 200 mm ओरिजिनल लेंथ. आणि चेंज इन लेंथ डेल्टा एल आहे 0.09 mm. ओके. नेक्स्ट चेंज इन डायमीटर दिलेला आहे डेल्टा डी इज 0.0039 mm. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट म्यू बरोबर किती आणि ई बरोबर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बरोबर किती. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा एल बरोबर PL अपॉन A इंटू ई. ओके. सो आपल्याला ई काढायचं आहे. डेल्टा एल किती दिलेला आहे? 0.09 बरोबर. पी किती आहे? 60 × 10⁻³ एल किती आहे? 200 अपॉन एरिया किती काढला आहे? 706.86 इंटू ई काढायचं आहे. मग ह्याच्यात ई अननोन आहे म्हणजे ई बरोबर काय? हे इकडं गेलं, हे इकडं आलं. 60 × 10⁻³ इंटू 200 अपॉन 706.86 इंटू 0.09 म्हणजे किती आलं? ईचं आन्सर येते, कॅल्क्युलेशन करा, 188,628.08 Nm². तर ईचं आन्सर आपल्याला आलेला आहे, ई आपण काढलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? म्यू काढायचं आहे. म्यू म्हणजेच पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशो म्हणजेच काय? लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडनल किंवा लिनियर स्ट्रेन. सो पॉयझन्स रेशो इज लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. आता लॅटरल स्ट्रेनमध्ये काय असतं? लॅटरल स्ट्रेन आता इन टर्म्स ऑफ लॅटरल डायमेन्शन, ह्याला परपेंडिक्युलर काय? डायमीटर. सो चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, ह्याला झालं लॅटरल स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन म्हणजेच काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सो पुट दिस व्हॅल्यू. डेल्टा डी आपल्याला दिलेला आहे 0.0039 अपॉन डी 30 दिलेला आहे. 30. ओके. आणि हे डेल्टा एल 0.09 अपॉन एल 200 दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व करूया. म्हणजे म्यू बरोबर काय आलं? म्यू बरोबर 0.0039 अपॉन 30 इंटू हे काय होणार आहे? वरती जाणार आहे 200 अपॉन 0.09. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला म्यूची व्हॅल्यू मिळेल. म्यू बरोबर 0.29. ह्याला युनिट नसतं, पॉयझन्स रेशोला युनिट नाही, कारण रेशो ऑफ स्ट्रेन टू स्ट्रेन. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, पॉयझन्स रेशोवरती आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवरती. नेक्स्ट प्रॉब्लेम. स्टील बार 50 mm into 50 mm in section and 3 meter long is subjected to axial pull of 20 kN. Calculate change in length
and change in side of the bar. Take capital E is 200 gigapascal and mu is 0.3. बघा असा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा बार आहे, हा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा आहे, हा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा असा बार आहे. 50 mm त्याची विड्थ आहे आणि 50 mm त्याची थिकनेस आहे. 50 बाय 50चा हा स्क्वेअर क्रॉस सेक्शन, हा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा बार आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जी लेंथ आहे ते 3 मीटर आहे. लेंथ किती दिलेली आहे? 3 मीटर. म्हणजेच काय झालं? 3 × 10⁻³ mm. म्हणजे 3 × 10⁻³ mm एवढी त्याची लेंथ आहे. ठीक आहे, ओरिजिनल लेंथ आहे. इट इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल पूल. म्हणजे ॲक्सियल पूल दिलेला आहे इथं. ॲक्सियल पूल आपल्याला केलेला आहे 20 kN. पीची व्हॅल्यू दिलेली आहे. पी बरोबर 20 kN म्हणजेच 20 × 10⁻³ न्यूटन. ॲक्सियल पूल दिलेला आहे. कॅल्क्युलेट चेंज इन लेंथ, चेंज इन साईड. म्हणजेच काय करायचं? साईड म्हणजेच काय? ही साईड आणि ही साईड आणि लेंथ ही आहे. म्हणजे ही झाली विड्थ, ही झाली विड्थ आणि ही झाली थिकनेस. तर विड्थ दिलेली आहे बी 50 mm आणि थिकनेस दिलेली आहे 50 mm. आपल्याला काय काढायचं? चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल काढायचा आहे. चेंज इन लेंथ, चेंज इन साईड म्हणजे चेंज इन विड्थ आणि चेंज इन थिकनेस. आता बघा एक लक्षात घ्या लॉजिक, जेव्हा ॲक्सियल पूल असेल तेव्हा लेंथ काय होते? वाढते आणि जे लॅटरल डायमेन्शन आहे थिकनेस आणि विड्थ ही कमी होते. कारण लेंथ वाढलं की थिकनेस आणि विड्थ काय होणार आहे? कमी होणार आहे. लेंथ वाढली की लॅटरल डायमेन्शन कमी होतात, लिनियर डायमेन्शन वाढले की लॅटरल डायमेन्शन कमी होतात. म्हणजेच लिनियर डायमेन्शन कोणतं आहे? लेंथ. लेंथ वाढती पूलला, पूल असेल तर, ओढत असेल तर, टेन्साईल फोर्स असेल तर, तेव्हा थिकनेस आणि विड्थ काय होणार आहे? कमी होणार आहे. ठीक आहे, मग आता आपण जे दिलेलं आहे ते घेतलेलं आहे. विड्थ दिली आहे 50, थिकनेस दिली आहे 50, लेंथ दिलेली आहे 3 मीटर, पी दिलेला आहे 20 kN, ई दिलेला आहे, ई बरोबर 200 gigapascal. म्हणजेच काय? 200 × 10⁻³ 1 gigapascal is equal to 1 × 10⁻³ Nm². So 200 gigapascal is equal to 200 × 10⁻³ Nm². आणि म्यू पण दिलेला आहे, म्हणजे पॉयझन्स रेशो दिलेला आहे 0.3. ओके, 0.3 दिलेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे डेल्टा एल बरोबर PL/A × E. आपल्याला चेंज इन लेंथ काढायची आहे. पी दिलेला आहे बघा, ॲक्सियल लोड असल्यामुळे हे फॉर्म्युला वापरलेला आहे. पी दिलेला आहे 20 kN. सो 20 × 10⁻³ पी दिलेला आहे 20 kN. सो 20 × 10⁻³ इंटू एल दिलेला आहे. एल किती दिलेला आहे? 3 मीटर, म्हणजे 3 × 10⁻³ एरिया काय असणार आहे? 50 × 50, 50 हे 20 आहे, 50 × 50. सो दिस इज एरिया. इंटू ई दिलेला आहे 200 gigapascal, म्हणजे 200 × 10⁻³. ठीक आहे, मग आपण जर हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला येतं डेल्टा एल 0.12 mm. हे पहिलं आन्सर आलेलं आहे. ओके, पहिला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट म्यू म्हणजेच काय? म्यू बरोबर लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. EL/E. दिस इज लॅटरल, दिस इज लिनियर. मग लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. आता लॅटरल स्ट्रेन काय आहे? समजा इथं पहिल्यांदा इन टर्म्स ऑफ विड्थ घेऊया आणि नंतर इन टर्म्स ऑफ थिकनेस घेऊया. सो इन टर्म्स ऑफ विड्थ इज डेल्टा B/B, चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ. आणि ई काय आहे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग आपण ह्या व्हॅल्यू पुट करूया. आपण डेल्टा बी काढायचा आहे. सो वी हॅव टू फाइंड चेंज इन विड्थ डेल्टा बी, पण विड्थ दिलेली आहे 50. ओके, हां,
चेंज इन लेंथ आपण काढलेली आहे आता 0.12 आपण एल किती दिलेला आहे 3 × 10⁻³ ओके. आणि म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.3. सो 0.3 इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन 50 इंटू हे वरती जाणार आहे 3 × 10⁻³ अपॉन 0.12. मग डेल्टा बी हे आपल्याला काढायचं आहे. डेल्टा बी बरोबर किती येणार आहे 0.3 × 50 × 0.12 अपॉन 3 × 10⁻³. याचा आन्सर काय येतं आहे बघा. याचा आन्सर येत आहे 6 × 10⁻⁴ mm. 6 × 10⁻⁴ mm एवढं आन्सर तुम्हाला इथं येत आहे. तर इथं -4 येते. 6 × 10⁻⁻⁴ mm एवढं येते. 6 × 10⁻⁴ mm येते. हे कॅल्क्युलेट करून बघा म्हणजे डेल्टा बी आलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे डेल्टा टी. डेल्टा टी सेम आपण करणार आहोत 0.3 × डेल्टा टी म्यू बरोबर डेल्टा टी अपॉन टी आणि डेल्टा एल अपॉन एल. मग ह्या व्हॅल्यू आपण पुट करू. डेल्टा टी अपॉन टी किती आहे 50. डेल्टा एल किती आहे डेल्टा एल काढले आपण 0.12 अपॉन एल किती आहे 3 × 10⁻³ ओके. हे जेव्हा सॉल्व करताल तेव्हा हेच आन्सर येणार आहे कारण व्हॅल्यू सेमच आहे. डेल्टा टी सुद्धा काय येते डेल्टा टी 6 × 10⁻⁴ mm एवढं येतं आहे. म्हणजे चेंज इन थिकनेस आणि चेंज इन विड्थ सेम येते. 6 × 10⁻⁴ 6 × 10⁻⁴ हेच आन्सर आपल्याला येत आहे. तर अशा पद्धतीने आपण चेंज इन साईड्स थिकनेस आणि विड्थ ही थिकनेस आणि ही विड्थ ही बी आणि ही टी चेंज इन थिकनेस चेंज इन विड्थ ही चेंज इन विड्थ आणि चेंज इन थिकनेस आपल्याला एवढी आलेली आहे आणि चेंज इन लेंथ एवढी आलेली आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम पण परीक्षेला विचारले जातात. तर हे पण प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येणं आवश्यक आहे. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट क्लासला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. ओके.